बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पालघरमधून। वसई विरारमधून भीषण पूरस्थितीनंतरचं चित्र हे समोर येतंय। पावसानं सध्या विश्रांती घेतलीये, मात्र तरी सुद्धा आठवडाभराच्या मुसळधार पावसामुळे शहरातल्या अनेक भाग हे पाण्याखाली आहेत। तर काही ठिकाणी इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलंय। काही ठिकाणी वीज इंटरनेट बंद आहेत आणि बाजारपेठा आणि वाहतूक सुद्धा अजून सुद्धा ठप्प असल्याचं पाहायला मिळतंय। पावसानं काल विश्रांती घेतली आहे आणि तरी सुद्धा समुद्राची भरती आणि नाल्यांमधलं पाणी हे एकाच पातळीवर आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये। विरार, नालासोपारा, स्थानक परिसर, एव्हरशाईन आणि वसंत नगरीसारखे भाग अजून सुद्धा पाण्याखाली आहेत। दरम्यान मुसळधार पावसानंतर वसई विरार शहरातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असलं तरी अनेक पेट्रोल पंप अद्याप सुद्धा बंद आहेत किंवा पाण्याखाली आहेत। त्यामुळे शहरात पेट्रोलचा तुटवडा देखील निर्माण झालाय। त्यामुळे विरार पूर्वेतलं सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहन चालकांनी प्रचंड गर्दी केली आहे आणि तब्बल 5 किलोमीटरपर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्यात। पेट्रोल मिळवण्यासाठी अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते। या प्रचंड गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न त्यांना करावे लागले। तर आपण पाहतोय पेट्रोलसाठी अक्षरशः विरारमध्ये वाहन चालकांची झुंबड उडाली आहे। जनजीवन इथे पावसामुळे विस्कळीत झालेलं होतं आणि जिथे जिथे पेट्रोल पंप सुरू आहेत तिथे इंधन भरण्यासाठी अगदी 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे।